आपलं कोल्हापूर कला निपुण, रांगडं आणि तितकंच आधुनिक शहर. या शहराच्या प्रगतीचा वेग इथल्या गल्लीबोळातून पळणाऱ्या एका वाहनामुळं कायम धगधगता राहिला. ते साधन म्हणजे आपली लाडकी रिक्षा. आपली रिक्षा जगात फेमस. मग तो मामा भाच्याचं नातं असू दे, हो मामा येणार काय? चल बादशाह सोडतो तुला. किंवा रिक्षात विसरलेले पैसे दागिने परत करण्याचे अनेक किस्से असू देत, किंवा रिक्षा सजावटीची जगावेगळी हौस असू दे. आज आम्ही घेऊन आलोय या प्रामाणिक, मेहनती, 3 चाकी कोल्हापुरीचा स्पेशल रिपोर्ट. एकोणीसशे 60चा तो काळ आठवा, जेव्हा कोल्हापूरच्या रस्त्यांवर बैलगाड्या आणि टांग्यांचा आवाज नेहमी कानावर पडायचा. हळूहळू बदलाचे वारे होऊ लागले. एका बाजूला सायकल आणि KMT बसेस धावू लागल्या, तर दुसऱ्या बाजूला रिक्षाचा पूर्वज मानल्या जाणाऱ्या स्कूटर ट्रेलरचे दर्शन झाले. या स्कूटर ट्रेलरमध्ये इंजिन चालकाच्या खाली, म्हणजे सीटच्या खाली त्याचं इंजिन असायचं आणि जेमतेम 2 प्रवासांची बसायची जागा असायची. 1968ला सुरुवातीला गंगावेश सोसायटी म्हणून आहे, त्या सोसायटीच्या माध्यमातून 11 रिक्षा कोल्हापुरात आल्या. त्याच्यापूर्वी कोल्हापुरात टांगा स्टँड होता, त्यावेळेला लक्ष्मीपुरीत ST स्टँड होते. लक्ष्मीपुरी, शिवाजी चौक, गंगावेश, मिरजकर तिकटी या ठिकाणी टांगे उपलब्ध असायचे आणि त्या प्रवासी वाहतूक टांग्यातनं होत होती. त्याच्यानंतर थोड्या दिवसानं रिक्षा आल्या. रिक्षा आल्यानंतर रिक्षातनं व्यवसाय चालू झाला. रिक्षा आली ती लांबरेटा पद्धती, म्हणजे पायातून किक मारायची रिक्षा आली. पायातून किक मारायची रिक्षा आल्यानंतर सुरुवातीला रिक्षात प्रवासी बसायला भीत होते त्यावेळेला, की म्हणजे रिक्षा पलटी होईल, असं होईल, हे आहे ना. नंतर प्रवाशांचं म्हणजे रिक्षाची सवय झाली रिक्षात बसण्याची आणि रिक्षात बसायला आली. असं करत करत रिक्षा व्यवसाय वाढत गेला आणि टांगा व्यवसाय कमी होत गेला. त्यानंतर फ्रंट रिक्षा आल्या, फ्रंट रिक्षानंतर रेल रिक्षा आल्या. असं करत रिक्षा व्यवसाय इतका वाढला की आज रिक्षा व्यवसायाचे म्हणजे एवढ्या कोल्हापुरात रिक्षा आहेत, पण टांगा व्यवसाय जो होता तो ST स्टँडवरनं मिरजकर तिकटी, गंगावेश, शिवाजी पुतळा या ठिकाणी टांगा व्यवसाय होता. पण रिक्षात बसत असताना टांग्यात देखील हौसेसाठी पॅसेंजर बसत होते आणि टांग्यातनं जायत होतं. पण जे टांगा चालवत होते, जे टांगा चालक जे होते, तेच रिक्षा चालक झाले. काळ बदलला आणि 1980 पर्यंत रिक्षा या शहराची ओळख बनली. कोल्हापूर जसं विस्तारायला लागलं तसं अरुंद गल्ल्या आणि उपनगरांना मुख्य शहराशी जोडण्याचं महत्वाचं काम या रिक्षा चालकांनी केलं. आज ही रिक्षा लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचे सर्वात मोठे साधन आणि खऱ्या अर्थाने शहराची लाईफलाईन बनली. पण कोल्हापूरची रिक्षा म्हणजे केवळ एक वाहन नाही, तो तर चालकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे. रिक्षाला आरसे, TV, CCTV कॅमेरे आणि आलिशान इंटेरियरने सजवण्याची ही कोल्हापुरी स्टाईल संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ही सजावट म्हणजे चालकाची आपल्या व्यवसायाप्रती असलेल्या निस्सीम प्रेमाचे प्रतीक आहे. हा प्रवास वाटतो तितका नक्कीच सोपा नाही. इंधन बदलत गेले, पेट्रोलकडून CNG आणि आता तर इलेक्ट्रिक EV क्रांती. पर्यावरणासाठी हे बदल चांगले असले तरी रिक्षा चालकांसाठी ही एक मोठी आर्थिक गुंतवणूक आहे. 1968ला मी स्वतः रिक्षाचे लायसन बॅच काढून त्या व्यवसायामध्ये आता मला 60 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आता माझं वय 80 पटीत आहे. तर आता कोल्हापूर सिटीमध्ये ही 3 चाकं 1958ला आम्ही टांगा ऑटो रिक्षा युनियनवाल्यांनी स्थापन करून कोल्हापुरात हे 3 चाकांमध्ये रिक्षा व्यवसाय चालू केला. आणि तेव्हापासून काही लोकांनी ज्याच्याकडे पैसे आहेत त्यांनी रिक्षा विकत घेऊन व्यवसाय चालू केले. आम्हाला पूर्वी हे आमच्या RTO ऑफिसने 11 फक्त परमिट, पुन्हा रेसनेबल ट्रान्सपोर्ट RTO हिने आम्हाला परमिट दिली टांगा ऑटो रिक्षा म्हणून. आमचे टांगे होते, टांगा व्यवसाय पूर्वी आम्ही करत होतो आणि तिथून
मागणं नंतर काय झालं, या गाड्या वाढल्या. लॅम्ब्रेटा गाड्या आमच्या 1960, 62, 61 ह्या मॉडेलच्या गाड्या मी चालवलेल्या. आणि तिथून हे व्यवसाय जसा वाढायला लागला तसा हे आमच्या कोल्हापूर सिटीमधल्या पब्लिकने परमिट कोल्हापूर RTO इथं स्थापन झालं आणि त्यातून परमिट मिळवू शकली. आणि तिथून हे रिक्षा व्यवसाय हा पूर्णपणे चालू झाला. मी माझ्या व्यवसायात माझ्या आता ऑटो 3 आहेत आणि मी या व्यवसायामध्ये सुखी आहे. या व्यवसायामध्ये आता माझी 3री पिढी आहे. माझे आजोबापासून वडिलांनंतर आता मी. तर हा स्टॉप नंबर 1 1962. तर त्यावेळेला आमचा टांगा व्यवसाय होता आणि या टांगा व्यवसायाच्या माध्यमातून आम्हाला ठराविक लोकांनाच या गाडीचं लायसन मिळालं. ते म्हणजे दत्तोबा बिडकर, पठाणसाहेब, शंकरराव जाधव, शंकरराव पवार अशी ठराविक माणसं होती आणि त्या लोकांना ह्या व्यवसायासाठी हे लायसन मिळालं. आणि तिथून 5,700 रुपयाला पहिली रिक्षा कोल्हापूरमध्ये आली, लॅम्ब्रेटा गाडी. त्यामुळे हा स्टॉप नंबर 1 इथून या रिक्षाची सुरुवात झाली. तर हा व्यवसाय केला तर एकदम सोन्याच्या मोलाचा व्यवसाय, फक्त करणारा माणूस पाहिजे. त्यामध्ये प्रामाणिक व्यवसाय केला, या व्यवसायामध्ये काहीच कमी नाही. त्यामुळे या व्यवसायामुळे आम्ही आता सुखी आहे अगदी. विमा, वाढते परवाना शुल्क आणि कुटुंबासाठी तासनतास करावा लागणारा संघर्ष ही या व्यवसायाची दुसरी कठीण बाजू आहे. म्हणजे कोल्हापुरातील ज्या रिक्षा आहेत त्या महाराष्ट्र भारतात संपूर्ण प्रसिद्ध रिक्षा कोल्हापूरच्या आहेत. फक्त स्वच्छ सुंदर ठेवणे यासाठी रिक्षा आहेत. दुसरं म्हणजे कोल्हापूरचे रिक्षा चालक प्रामाणिकपणानं व्यवसाय करत असतात आणि प्रामाणिकपणानं राहतात. जर रिक्षा चालक म्हणजे पॅसेंजरचं जर एखादी वस्तू किंवा पैसे, मटेरियल, मोबाईल जर राहिला तर त्या प्रवाशाला ज्या ठिकाणी प्रवासी सोडले त्या ठिकाणी जाऊन त्याला देणे अथवा शेजारील जे डिव्हिजन आहे त्या डिव्हिजनमध्ये जमा करणे, अशा पद्धतीनं रिक्षा आज रिक्षा व्यवसाय करत असताना रिक्षा व्यवसायावर आमचे रिक्षा चालक स्वतःची मुलांचा शिक्षण, स्वतःचा व्यवसाय, रिक्षा भाडे म्हणजे घर भाडे व रिक्षावर व्यवसाय करणे रिक्षा चालकांना आमच्या मुश्किल झालेला आहे. तरी पण आमच्या रिक्षा चालकांची मुलं आजपर्यंत ISI अधिकारीपर्यंत पोचलेली आहेत. सण असो, उत्सव असो किंवा एखादी आपत्कालीन परिस्थिती, कोल्हापूरचा रिक्षावाला मदतीला सदैव तयार असतो. आज कोल्हापुरात ज्या रिक्षा रात्रीच्या फिरतात ज्यावेळेला महिला किंवा मुली, कॉलेजच्या मुली वगैरे जरी आल्या तर कोल्हापुरातल्या रिक्षात बसताना बिनधास्तपणे बसतात. रिक्षा चालक आमचा 5 रुपये एक्स्ट्रा मागेल, पण त्या महिलेची सुरक्षितता स्वतःच्या जबाबदारी म्हणजे स्वतःच्या घरातलं कोणतरी असल्याप्रमाणे त्या महिलेला तिच्या घरपोचपर्यंत सोडणार. किंवा एखादी महिला जर समजा चुकून वयस्कर महिला असेल किंवा एखाद्या महिलेला जर दवाखान्यात जायचं असेल तर त्या महिलेकडनं आमच्या रिक्षाचालक कोणत्याही प्रकारची भाड्याची अपेक्षा करत नाही. त्या महिलेला सुरक्षितपणे नेऊन तिच्या घरात किंवा अथवा तिच्या दवाखान्यापर्यंत नेऊन सोडणं हे रिक्षा चालकाचं प्रामाणिकपणे काम आहे. जुन्या परंपरा जपत आधुनिकतेची कास धरून ही 3 चाकं कोल्हापूरच्या विकासाची गाथा आजही अभिमानाने लिहित आहेत. जर तुम्ही कोल्हापुरात आला आणि रिक्षावाल्याला ओ मामा म्हणला तर तो नक्की तुम्हाला ओ भाचे असं म्हणू शकतो. काय मा सोडणार आहे काय? सोडतो की बस आपलीच भावा रिक्षा आहे.